इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं ढमोजिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 14 नंबरची गाथा बघत होतो. तर याच्यामध्ये त्यांनी सप्तभंगीचं वर्णन करत आहेत. किती प्रकारच्या सप्तभंगी सांगितल्या होत्या? 2 प्रकारच्या सप्तभंगी असतात. कुठल्या कुठल्या? एक प्रमाण सप्तभंगी, नाही सॉरी द्रव्य सप्तभंगी, द्रव्यार्थिक न्यायाची सप्तभंगी आणि पर्यार्थिक न्यायाची सप्तभंगी. तर प्रमाण आणि नाही म्हणतो ना दीदी आपण, असं म्हटलं तरी चालतं ॲक्च्युली. हां, आता इथं त्यांनी दव्वम शब्द घेतला आणि पज्जायम शब्द घेतले म्हणून ते मी त्या नावाने काढलं. द्रव्यार्थिक न्यायाची सप्तभंगी म्हणजे ही 14वी गाथा सांगितली पंचास्तिकाची. आणि पर्यायरूप सप्तभंगी जी आहे ती प्रवचनसारची 115 नंबरची गाथा आहे. त्यामध्ये त्यांनी त्याचं कथन केलं आहे. काय फरक असतो द्रव्यार्थिक न्यायाची सप्तभंगी आणि पर्यायार्थिक न्यायाची सप्तभंगीमध्ये? द्रव्याकडून कथन आणि पर्यायाकडून कथन केलं जातं. हां, अखंड द्रव्याचं जिथं कथन केलं मग ते गुणाकडून असेल किंवा पर्यायाकडून, पण अखंड द्रव्य जिथं लक्ष केलं गेलं त्याला म्हणायचं द्रव्यार्थिक न्यायाची सप्तभंगी आणि किंवा द्रव्यरूप सप्तभंगी. आणि जिथं पर्यायाच्या मुख्यतेने, अंशाच्या मुख्यतेने, गुण किंवा पर्याय यांना लक्ष करून जिथं कथन केलं गेलं त्याला म्हणलं पर्यायरूप सप्तभंगी. तर हे सगळं बघितलं होतं आपण की 7च भंग का असतात सप्तभंगीमध्ये. माहिती आहेत 7 भंग कुठले? स्यात असती, स्यात नास्ती, ऐकून माहिती असेल की. बरं, असे असतात की त्या द्रव्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी म्हणून 7 प्रकारांनी कथन केलं गेलं. मग 7च भंग का असतात तो? लवकर उत्तर द्या, पुढे जायचं आपल्याला. 7 प्रकारच्या संशय, 7 प्रकारच्या जिज्ञासा, 7 प्रकारचे प्रश्न, असं काहीतरी नाही म्हणायचं. आता आम्ही पण असं ठोस व्हायला पाहिजे. तर सांगितलं 7च भंग का असतात? 7 प्रकारचे प्रश्न उत्पन्न झाले. जे काही शंकाकार आहे त्याला 7 प्रकारचे प्रश्न उत्पन्न झाले, त्याचं उत्तर स्वरूप 7 भंग झाले. मग 7च प्रश्न का झाले? तर सांगितलं 7 प्रकारच्या जिज्ञासा असतात त्या वस्तूला जाणून घेण्यासाठी, म्हणून 7 प्रकारचे प्रश्न उत्पन्न झाले आणि त्याचं उत्तर स्वरूप 7 भंग झाले. मग 7च जिज्ञासा का? काय काय लिहिलं? 7 प्रश्न, 7 भंग का? 7च प्रश्न आहेत असं ॲरोकडून लिहायचं आपण आपल्याला समजण्यासाठी. 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न का? 7 प्रकारच्या जिज्ञासा आहेत वस्तूला. वेगळ्या वेगळ्या व्ह्यूनी पाहत असताना तेवढ्या प्रकाराने ती वस्तू दिसली म्हणून 7 जिज्ञासा झाल्या 7 प्रकारच्या. मग जिज्ञासा 7च का? तर 7 प्रकारचे संशय उत्पन्न झाले त्या वस्तूबद्दल. म्हणजे आहे का वस्तू? तर स्यात असती. नाही का? तर स्यात नास्ती. असं 2 प्रकार, 7 प्रकारांनी जे काही प्रश्न उत्पन्न केले गेले त्याला म्हणलं 7 जिज्ञासा झाल्या, 7 संशय झाले. आणि मग 7च संशय का? तर 7 प्रकारचे धर्म असल्यामुळे. वस्तूमध्ये किती धर्म आहेत? अस्ति धर्म आहे, नास्ति धर्म आहे, अवक्तव्य हा वस्तूचा धर्म आहे. मग त्या एक एक धर्माची सप्तभंगी सुद्धा होऊ शकते, हे आपण घेतलं होतं मध्ये. मग एका धर्माशी रिलेटेड 7 भंग असतात आणि त्यामुळं ती सप्तभंगी झाली. मग काय विचारला होता प्रश्न? अनंत सप्तभंगी का नाहीत द्रव्यामध्ये? किती धर्म आहेत एकूण? द्रव्यात किती धर्म आहेत? किती गुण आहेत एका द्रव्यात? अनंत गुण आहेत. मग अनंत सप्तभंगी का नाहीत? अनंत भंग का नाहीत? एका धर्माचे फक्त 7च होऊ शकतात. म्हणून अनंत सप्तभंगी होतील पण अनंत भंग होत नाहीत, हे त्यांनी खुलासा केला होता ना इथं.
कशामध्ये नयचक्रमध्ये खुलासा केला होता काहीतरी बहुतेक, की वस्तूमध्ये अनंत भंग नाही आहेत पण अनंत सप्तभंगी आहेत. कारण एकेका भंगाशी धर्मम धर्मम प्रति सप्तभंगी असं शब्द आलेत शास्त्रामध्ये. म्हणून प्रत्येक धर्माशी एक एक सप्तभंगी होणार. मग असे अनंत धर्म आहेत तर अनंत सप्तभंगी होतात पण अनंत भंग होत नाहीत. इथं घेतलं होतं जयसेनाचार्यजींनी की अस्ति इत्यादी सप्त प्रश्नेषु कृतेषु सत्सु स्यात् अस्ति इत्यादी सप्त प्रकार परिहार वशेन इति अर्थः. मग प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी हे दोन भेद केले. प्रमाण सप्तभंगी म्हणजे द्रव्यरूप सप्तभंगी आणि नय सप्तभंगी म्हणजे पर्यायरूप सप्तभंगी. तर अस्ति इत्यादी 7 प्रश्न केले असताना स्यात् अस्ति इत्यादी 7 प्रकारच्या परिहाराच्या वश 7 भंग झालेत. प्रश्नोत्तराच्या वश अशा प्रकाराने सप्तभंगीची रचना होते असं सांगितलं होतं. तर जयसेनाचार्यजींची टीका अर्धी झाली आहे, अर्धी पुढं आहे, तिथं बघा त्याच्यामध्ये पान नंबर 32 आहे. एकमपि द्रव्यम कथम सप्तभंग्यात्मकं भवति इति प्रश्ने परिहारम आहुः. एकच असताना द्रव्य कशा प्रकारे 7 भंगात्मक होतं असं प्रश्न असताना विचारतात. काय म्हटलं? एक ही द्रव्य सप्तभंग्यात्मक कैसे हो सकता है. द्रव्य किती आहेत? एकच आहे. मग तो 7 भंगरूप कसा होऊ शकतो? एकच द्रव्याचे इतके भंग कसे होऊ शकतात असं प्रश्न विचारल्यावर उदाहरण देऊन खुलासा करतायत. यथा एकः अपि देवदत्तः. वाचताय काय? कोण वाचताय? वाचा. यथा एकः अपि देवदत्तः. सापडलंच नाही स्मित तू. जयसेनाचार्यांची टीका आहे. यथा एकः अपि देवदत्तः त्यात पुत्रः तेच ना. हां, अर्ध टीका पूर्ण झाल्यावर पुढं जावा. म्हणजे 7 भंग जे सांगितलेत ना पहिल्यांदा त्या टीकेमध्ये ते झालं होतं आपलं. त्याच्या पुढचं पॅरेग्राफ बदललाय का काय? माझ्याकडे बदललेला पॅरेग्राफ आहे. त्यांचं वय पण मी वाचते त्यांना मिळेल. वाचा. यथा एकः अपि देवदत्तः त्यात पुत्रः त्यात अपुत्रः त्यात पुत्र थांबा तुम्ही पुढचं वाक्य घेताय, पहिलं घेतलं नाही. यथा एकः अपि देवदत्तः गौण मुख्य विवक्षावशेन बहुप्रकारः भवति. मिळालं का तुला? वरची सगळ्यात पहिली लाईन. ज्याप्रमाणे एक देखील देवदत्त गौण मुख्य विवक्षावशाने अनेक प्रकारचा होतो. देवदत्त किती आहे? एक आहे. एकटा देवदत्त एक आहे का अनेक आहे असा प्रश्न आला. म्हणजे तिथं सांगितलं स्यात् एकः स्यात् अनेकः. एक पण आहे अनेक पण आहे का? अनेक अपेक्षेने अनेक रूप आहे, एक अपेक्षेने एक रूप आहे. म्हणून सगळीकडे अशी अपेक्षा लावलं तर उत्तर मिळतं. मग त्यांनी विचारलं कथमिति चेत गौण मुख्य विवक्षा वशाने. हे उत्तर दिले ना. तोच देवदत्त गौण आणि मुख्य विवक्षेने अनेक प्रकारचा आहे. मग कुठल्या कशा प्रकाराने तर ते उत्तर देत आहेत. कथमिति चेत कशा प्रकारे? वाचा. पुत्र अपेक्षया पिता भण्यते सह अपि. समजण्यासारखं आहे, लक्ष द्या. सह अपि स्वकीय पित्रापेक्षया पुत्रः भण्यते. थांबा एक मिनिट, हे लावत जाऊ आपण, एक एक लावत जाऊ. पुत्रापेक्षया पिता भण्यते. देवदत्त कोण आहे? एकटा आहे. तो पुत्रापेक्षेने पिता आहे. म्हणजे त्याच्या मुलाच्या अपेक्षेने देवदत्त कोण? पिता आहे. तोच सह अपि स्वकीय पिता अपेक्षया. त्यांच्या पिताच्या अपेक्षेने तो देवदत्त. मी देवदत्त आहे, माझ्या मुलाच्या अपेक्षेने मी कोण? पिता आहे. माझ्या पित्याच्या अपेक्षेने मी कोण? पुत्र आहे. मग मी पुत्र आहे का पिता आहे? दोन्ही आहे. हां, अपेक्षा आहे ना. जेव्हा तुम्ही विवक्षा बदलता त्यावेळेस इथं त्या द्रव्याची अपेक्षा बदलते. म्हणून इथं मी पुत्र झालो म्हणलं. पुढं मातुल अपेक्षया भागिनेयः भण्यते. मातुल अपेक्षा म्हणजे मामाच्या अपेक्षेने ना. मामाच्या अपेक्षेने भांजा आहे. माझ्या मामाच्या अपेक्षेने मी कोण आहे? भांजा आहे. पुढं भाचा आहे. सह एव भागिनेय अपेक्षया मातुलः भण्यते. तोच देवदत्त भाच्यांच्या अपेक्षेने
माझे भाचे आहेत त्यांच्यापेक्षा मी कोण? मामा. देवदत्त हा मामा आहे. मातुल म्हणजे मामा आहे. पुढं भार्या अपेक्षया भर्ता भण्यते. म्हणजे पत्नीच्या अपेक्षेने पती आहे, नवरा आहे. भगिनी अपेक्षया भ्राता भण्यते. भ्राता भण्यते. भगिनीच्या अपेक्षेने तो देवदत्त भ्राता आहे. मग एकटा आहे का अनेक झाला? प्रश्न पडला का? म्हणजे एकच आहे पण अनेक पण आहे. म्हणजे अपेक्षेने अनेक आहे. पुढं विपक्षा अपेक्षया शत्रू भण्यते. विपक्षाच्या अपेक्षेने म्हणजे कोणी जे परकीय परपक्षवाले आहेत त्यांच्या अपेक्षेने तो कोण आहे? देवदत्त शत्रू आहे. आणि इष्ट अपेक्षया मित्रम भण्यते. कोणी इष्ट व्यक्ती आहे त्यांच्या अपेक्षेने तोच देवदत्त मित्र आहे. मग मित्र आहे का शत्रू आहे? काय म्हणायचं? मित्र पण आहे शत्रू पण आहे, फक्त तिथं अपेक्षा बदलली. मग म्हणून त्यांना ह्याच्यातून सिद्ध करायचे की देवदत्त तर एक आहे पण तरी सुद्धा तो कथनचित अनेक आहे. मग असं 7 भंग एका वस्तूच्या रिलेटेड होऊ शकतात ह्याची सिद्धी करून सांगतायत. आता तसं देवदत्त हे दृष्टांत सांगितलं, आता दार्ष्टांत सांगतायत. काय सांगायचं याच्यावरून? तथा एकम अपि द्रव्यम गौण मुख्य विवक्षा वशेन सप्तभंग्यात्मकम भवति इति न अस्ति दोषः इति सामान्य व्याख्यानम. नास्ति दोषः असं म्हटलं तरी चालते. नास्ति दोषः इति सामान्य व्याख्यानम. त्याप्रमाणे एक देखील द्रव्य, आता तो एकच देवदत्त होता ना, तो अनेक झाला होता अनेकांच्या अपेक्षेने. तसंच एक देखील द्रव्य गौण मुख्य विवक्षाच्या अपेक्षेने 7 भंगात्मक होतं असं म्हणायला नास्ति दोषः, त्याच्यामध्ये काही दोष येत नाही असं सामान्य व्याख्यान आहे. खाली लिहिले ना, हिंदी वाचायचं तुला समजत नसेल. गौण मुख्य विवक्षा के वश से एक ही द्रव्य 7 भंगात्मक हो जाता है, इसमें कोई दोष नहीं है. इस प्रकार सामान्य कथन हुआ. सामान्य अपेक्षेने द्रव्य सुद्धा गौण आणि मुख्याच्या विवक्षेने 7 प्रकारचा आहे. सोनाली त्याने मिळालं का? वाचणार आहेत का त्या? सोनाली मिळालंय का? हा पण वाचा तुम्ही, काय नाही ताप पडले वाचा की. सूक्ष्म व्याख्यान विवक्षायां पुनः सत एक नित्य आदि धर्मेषु मध्ये एक एक धर्मे निरुद्धे सप्तभंगाः वक्तव्याः. काय सांगितलं? हे सगळं स्थूल सांगितलं आतापर्यंत वरचं. सामान्य अपेक्षेने कथन सांगितलं. असं द्रव्यामध्ये 7 भंग होतात. आता सूक्ष्म व्याख्यानाच्या विवक्षेने पुन्हा सूक्ष्म कथन की विवक्षा में सत एक नित्य आदि धर्मामध्ये एक एक धर्मामध्ये निरुद्ध म्हणजे राहणारी सप्तभंगी सांगण्यायोग्य आहे. म्हणजे आता हे सामान्य कथन सांगितलं की द्रव्य 7 भंगरूप असतं. आता एक एक धर्माला घेऊन सूक्ष्म कथन करणार, प्रत्येक एक एक धर्माशी रिलेटेड सप्तभंगी असते. म्हणजे काय म्हणायचं? पहिल्यांदा ढोबळ सांगितलं की देवदत्त हा एकटा आहे आणि तो अनेकांच्या अपेक्षेने अनेक आहे, म्हणजे तसं त्या देवदत्तामध्ये 7 भंग घडतात. मग आता त्या देवदत्ताच्या आधाराने किती गुण आहेत? किती गुण आहेत देवदत्तामध्ये? अनंत गुण आहेत. मग एकेका गुणाच्या प्रती 7 भंग होतात. आता परत हे सांगतायत. म्हणजे सत हा एक धर्म आहे, एक हा एक धर्म आहे, नित्य हा एक धर्म आहे. मग स्यात नित्य आहे, स्यात अनित्य आहे, स्यात एक आहे, स्यात अनेक आहे, स्यात सत आहे, स्यात असत आहे. असे 7 भंग प्रत्येक धर्माशी रिलेटेड होऊ शकतात हे सांगतायत. कथमितीचे निरुद्ध म्हणजे त्याच्या विरुद्ध नाही असं का? विरुद्ध नाही येते, निरुद्ध मध्ये म्हणजे त्यात राहिलेलं रुकलेलं असा शब्द आहे ऍक्च्युली तो. निरुद्ध म्हणजे रोखलेलं त्यामध्ये असं. मग त्यात निरुद्ध म्हणजे त्यात गर्भित असलेलं म्हणा, त्याच्याशी निबद्ध असलेलं म्हणा. एकेका धर्मामध्ये राहणारे असे 7 भंग सांगण्यायोग्य आहेत. मग ते कशा प्रकारे तर सांगतायत उदाहरण पुढं. कथमितीचे कशा प्रकारे? स्यात् अस्ति स्यात् नास्ति
स्यात् अस्ति नास्ति स्यात् अवक्तव्य अवक्तव्यम. इत्यादी अवक्तव्यम इत्यादी. ली 7 भंग कुठले सांगायले? पहिलं सांगितलं स्यात अस्ति, स्यात नास्ति, स्यात अस्ति नास्ति आणि स्यात अवक्तव्य. अशा प्रकाराने कुठल्या गुणाची भंगी सांगितली सांगा? ही कुठल्या गुणाच्या अपेक्षेने सप्तभंगी सांगायली आहेत? अस्ति नास्ति अस्तिचं घेतलं ना हे. कुठल्या एका धर्माच्या रिलेटेड. हां, इथं सत सांगितलं ना त्यांनी धर्म पहिल्यांदा. सत या एका धर्माशी रिलेटेड 7 भंग होतात. मग ते सतच्या अपेक्षेने कुठली सप्तभंगी? तर स्यात अस्ति, स्यात नास्ति हे सगळी फक्त सत धर्माशी रिलेटेड सप्तभंगी आहे. अस्ति धर्माशी रिलेटेड आहे. बाकी नास्ति धर्माशी रिलेटेड असताना कसं करणार? केली होती आपण. अस्ति धर्म इथं मुख्य आहे, तसं नास्ति धर्म मुख्य करून सप्तभंगी करा. तसे ना फक्त आधी स्यात् नास्ति, स्यात् अस्ति, स्यात् नास्ति अस्ति, स्यात् नास्ति अस्ति अवक्तव्य. नाही का? बरोबर आहे की. काल आमची चर्चा झाली आबांच्या बरोबर. म्हणजे स्यात नास्ति हा धर्म आहे वस्तूमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये. मग स्यात नास्ति म्हणजे स्यात ही वस्तू नाही. मग दुसऱ्या अपेक्षेने म्हणजे कुठल्या तरी अपेक्षेने ती वस्तू नाही, तर दुसऱ्या अपेक्षेने नाही अशी नाही म्हणजे सर्वथा ती वस्तू नाही असं नाही, असं करून ती सप्तभंगी केली गेली. मग अस्ति नास्ति अवक्तव्य इत्यादी हे सतच्या रिलेटेड सप्तभंगी झाली. काय काय लिहिली? हां, पुढं स्यात अस्ति, स्यात नास्ति, स्यात अस्ति नास्ति, स्यात अवक्तव्य. आता पुढं स्यात अस्ति अवक्तव्य, स्यात नास्ति अवक्तव्य आणि स्यात अस्ति नास्ति अवक्तव्य. अस्तिशी अवक्तव्याला जोडायचं, नास्तिशी अवक्तव्याला जोडायचं आणि अस्ति नास्तिशी अवक्तव्याला जोडायचं. असे 3 भंग मिळून 7 भंग होतात. पुढं स्यात् एकम स्यात् अनेकम स्यात् एक अनेकम स्यात् अवक्तव्यम इत्यादी. काय म्हणलं? कुठल्या धर्माशी रिलेटेड आहे? एक अनेक. एक धर्माशी रिलेटेड. म्हणजे स्यात वस्तू एक आहे, स्यात अनेक आहे, स्यात एक अनेक रूप आहे आणि स्यात अवक्तव्य रूप आहे. असे 7 भंग केले. पुढं स्यात् नित्यम स्यात् नित्य अनित्यम. काय? स्यात् नित्यम स्यात् अनित्य. अच्छा मला चुकला. स्यात् नित्यम स्यात् अनित्यम स्यात् नित्य अनित्यम स्यात् अवक्तव्यम इत्यादी. आता नित्य मला किती होतं वाचताना स्यात् म्हणायचं का स्यात् म्हणायचं? म्हणजे द घ्यायचं का तो म्हणायचं? हलंत त म्हणायचं. स्यात तच म्हणायचं. संधीचा तो द नाही घ्यायचा ना? नाही, स्यात. तर स्यात नित्य आहे, स्यात अनित्य आहे, स्यात नित्य अनित्य आहे आणि स्यात अवक्तव्य आहे. मग स्यात नित्य वक्तव्य आहे, स्यात अनित्य वक्तव्य आहे आणि स्यात नित्य अनित्य वक्तव्य आहे. अशी नित्य धर्माशी रिलेटेड सप्तभंगी सांगितली. अशी समजून घ्या तुम्ही. एकेका धर्माच्या प्रती 7 भंग होतात, तर वस्तूत असलेल्या अनंत धर्माशी रिलेटेड अनंत सप्तभंगी होतात. अनंत भंग होत नाहीत, अनंत सप्तभंगी होतात. समजते का याच्यातला डिफरन्स काय आहे? काय कळलं? एका धर्माच्या सप्तभंगी, तसं अनंत धर्माच्या अनंत सप्तभंगी. मग अनंत भंगी का नाही म्हणल्या? कारण एका धर्माच्या 7च भंगी होतात. अनंत भंगी म्हटलं तर मग ते टाईप्स आहेत. हे टाईप्स आहेत, 7च टाईप्स आहेत म्हणून 7च भंग आहेत, अनंत भंग नाही आहेत. नाहीतर मग अनंत टाईप्स आहेत म्हणावं लागेल त्या वस्तूमध्ये. असं नाही आहे. एक एक धर्माला धरून 7 टाईपनी आपण प्रश्न विचारणार आहेत, 7 जिज्ञासा होणार आहेत, ते प्रश्न येणार आहेत, धर्म येणार आहेत, ते सगळं एका धर्माशी रिलेटेड. त्यामुळं असे अनंत सप्तभंगी होतात, पण अनंत भंग होत नाहीत. हे सांगितलं. पुढं चेद दृष्टांतेन इति कथ्यते. ते कोणत्या दृष्टांताच्या द्वारे सांगितलं असं प्रश्न विचारतात. कोणत्या दृष्टांताच्या द्वारे सांगितलं जातं की हे 7 भंग आहेत असतात? यथा एकः अपि देवदत्तः
स्यात् पुत्रः स्यात् अपुत्रः स्यात् पुत्र अपुत्र पुत्रः स्यात् ने स्यात् पुत्र स्यात् अपुत्रः पुत्र अवक्तव्यः स्यात् अपुत्र अवक्तव्यः अरे याच्यात थांबा ना. स्यात् स्यात् पुत्रः अवक्तव्यः स्यात् अपुत्रः अवक्तव्यः स्यात् पुत्र अपुत्र अवक्तव्यः च इति सूक्ष्म व्याख्यान विवक्षायां सप्तभंगी व्याख्यान विवक्षायां सप्तभंगी व्याख्यान ज्ञातव्यम्. सूक्ष्म व्याख्यान विवक्षायां सप्तभंगी व्याख्यानं ज्ञातव्यम. तर काय सांगायला लागले, जसं वर त्यांनी उदाहरण दिलं ना, म्हणजे आता एकेका धर्माशी 7 भंग होतात हे सांगायला लागले. कळतंय ना, नाही कळलं तर विचार सांगते. 7 भंग असतात प्रत्येक, आपल्याला ॲक्च्युली इन डिटेल त्या धर्माचं ज्ञान होण्यामध्ये हे 7 भंग मदत करतात. आणि मग का शिकायची सप्तभंगी हो? काय सांगितलं होतं, सप्तभंगीचं ज्ञान का करून घ्यायचं? आज सांगितलं उत्तर तुम्ही सगळ्यांनी. वस्तूचं स्वरूप समजण्यासाठी अनेकांतात्मक वस्तू आहे, मग ती जर नसेल अनेकांतात्मक तर 7 भंग घटणार नाहीत. मग 7 भंग घडतात म्हणजे वस्तू अनेकांतात्मक आहे. मग त्या अनेक धर्मांना जाणण्यासाठी सुद्धा या सप्तभंगीचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला त्या वस्तूचं समग्र ज्ञान होतं जेव्हा ह्या सप्तभंगीतून आपण त्या वस्तूचं परिचय करून घेतो. मग उदाहरण कुठलं तर हे सांगतायत, ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे एक देखील देवदत्त 7 पुत्र आहे. पटपट सांगा, कोणाच्या अपेक्षेने? 7 पुत्र आहे पिताच्या अपेक्षेने. 7 अपुत्र आहे त्याच्या मुलाच्या अपेक्षेने. त्याच्या मुलाच्या अपेक्षेने. 7 पुत्र अपुत्र आहे पित्याच्या अपेक्षेने त्याच्या मुलाच्या अपेक्षेने. दोन्ही एकत्र घेतलं असती आणि नास्ती. पित्याच्या अपेक्षेने पुत्र आहे आणि पुत्राच्या अपेक्षेने पिता आहे, अपुत्र आहे. 7 अवक्तव्य होणार माहिती सांगू शकत नाही. एका वेळी सांगा तर सांगू शकत नाही. हा मुलगा आहे का वडील आहे, एका वेळी सांगा, नाही सांगू शकत. 7 पुत्र वक्तव्य. 7 तो काय आहे, पुत्र आहे, पण दोन्ही एकत्र सांगा तर नाही सांगू शकत. 7 अपुत्र आहे पण एकत्र सांगा, नाही सांगू शकत. 7 पुत्र पुत्र आणि अवक्तव्य आहे, म्हणजे क्रमाने सांगितलं तर पुत्र अपुत्र आहे आणि एकदम सांगा म्हटलं तर अवक्तव्य आहे. अशा प्रकाराने सूक्ष्म व्याख्यान विवक्षेने सप्तभंगीचं व्याख्यान जाणण्यायोग्य आहे. देवदत्त हे सामान्य उदाहरण घेतलं होतं, पण त्या देवदत्ताच्या आश्रयाने असणारे अनेक गुण आहेत. त्या एकेका गुणाच्या प्रती जे व्याख्यान केलं ते सूक्ष्म व्याख्यान म्हणलं आणि त्या रूपाने ती सप्तभंगी जाणण्यायोग्य आहे. पुढं स्यात् अस्ति द्रव्यम इति पठनेन कसं वाचायचं? वचनेन. कसं वाचायचं? स्यात् अस्ति द्रव्यम. अस्ति ने थांबायचं. अस्ति द्रव्यम इति पठनेन वचनेन प्रमाण सप्तभंगी ज्ञायते. स्यात् द्रव्य आहे अशा पठनाने वचनाने प्रमाण सप्तभंगी सांगितली गेली, जाणण्यायोग्य आहे किंवा काय ज्ञायते, जाणली जाते. काय केलं शब्दशः? प्रथमिति ज्ञान हो जाता है. प्रमाण सप्तभंगी का ज्ञान हो जाता है. काय कळलं? ह्याच्यामध्ये खोच आहे बरं का. स्यात् अस्ति द्रव्यम इति पठनेन वचनेन प्रमाण सप्तभंगी ज्ञातव्यम ज्ञायते. म्हणजे स्यात् अस्ति द्रव्य एवढं वचन वापरलं तर समजून घ्या इथं प्रमाण सप्तभंगीचं कथन आहे. आता सांगा मला, नय सप्तभंगीचं कथन असेल तर हे वाक्य कसं बदलणार? स्यात् पर्याय कुठलं एखादं गुण किंवा पर्याय. आता झालेली पर्याय सप्तभंगीच होती. आत्ता सांगितलेलं हे वाक्य प्रमाण सप्तभंगीचं आहे. हेच वाक्य नय सप्तभंगीमध्ये कसं लावणार? स्यात् पुत्र अस्ति. ते नव्हे. स्यात् अस्ति द्रव्यम हे वचन प्रमाण सप्तभंगीचं आहे. आता हेच वचन मला नय सप्तभंगीमध्ये घालून दाखवा. स्यात् अस्ति गुणम इति. नाही. प्रवचन सर काढायचं आणि त्यात बघून मला सांगायचं उद्या काय घेतलं. किंवा आहे इथंच आहे, पुढंच आहे. चला
कथमिती चेत कशा प्रकारे वाचा. स्यात् अस्ति इति सकल वस्तू ग्राहकत्वात् प्रमाण वाक्य. हां थांबा एक मिनिट. इथपर्यंत हे घेतलं होतं जेव्हा आपण दुपारच्या क्लासमध्ये घेत असताना त्यांनी की प्रमाण सप्तभंगीचं का आहे हे वचन, तर त्यासाठी हा हेतू दिलाय. सकल वस्तू ग्राहकत्वात संपूर्ण वस्तूला ग्रहण करत असल्यामुळे ते प्रमाण सप्तभंगीचं ज्ञान वचन आहे. स्यात अस्ति असं म्हणताना तुम्हाला एक धर्म नाही सांगितलंय, द्रव्य दाखवलंय, अखंड द्रव्य. स्यात अस्ति अशा प्रकाराने सकल वस्तूचं ग्राहक असल्यामुळे हे प्रमाण वाक्य आहे. आता नय वाक्यात काय येणार हे पुढे सांगितलं माझा. स्यात तथा चोक्तम. अच्छा, स्यात् अस्ति एव द्रव्यम इति झालं. वस्तू एकदेश ग्राहकत्वात् नय वाक्यम. काय कळलं फरक काय आहे? प्रमाण वाक्यामध्ये सांगितलं स्यात अस्ति द्रव्यम आणि नय वाक्यात सांगितलं स्यात अस्ति एव द्रव्यम. जिथं एकांत आला काय म्हणायचं अंशाचं कथन आहे, एवकार आला ना तर तिथं सांगितलं नय सप्तभंगी होती. काय म्हणलं? स्यात अस्ति द्रव्य म्हणलं तर हे प्रमाण वाक्य झालं, प्रमाण सप्तभंगी. आणि स्यात अस्ति एव द्रव्यम म्हणताना अंश काढून दाखवला तेवढाच की द्रव्य सतच आहे. स्यात अस्ति एव द्रव्यम, फक्त स्यात अस्ति द्रव्य म्हटलं तर द्रव्य आहे, कथनचित द्रव्य आहे आणि कथनचित नाही अशी सप्तभंगी होईल. त्यावेळी सत या धर्मातून अखंड द्रव्य घेतला गेलाय. पण जेव्हा स्यात अस्ति एव द्रव्य म्हणतो त्यावेळेस त्या द्रव्यातला एक अंश दाखवलाय काढून की ते द्रव्य आहेच, सतरूपाने आहेच. म्हणजे एक अंश त्यातला फक्त सतच आहे, ज्ञान मात्र आहे असं वगैरे आपण जेव्हा एका गुणाला घेऊन त्याचं एवकार लावून सांगितलं कथन तर ते नय वाक्य झालं. कारण नय वाक्यामध्ये वस्तूच्या एक देशाला ग्रहण केलं जातं म्हणून हे म्हणजे तेच ना. आता तुम्ही नय सप्तभंगीमध्ये काय घेता? भेदोपचार किंवा भेदवृत्तीचं येतात ना ते नय. बघून माहिती आहे चार्ट महाराजांनी दाखवलेलं सप्तभंगीचे 14 भंग दाखवलेलं चार्ट, 19 नंबरचा चार्ट आहे बहुतेक. त्याच्यामध्ये घेतलंय त्यांनी की प्रमाण सप्तभंगीमध्ये 7 भंग लिहून दाखवले आणि नय सप्तभंगीचे 7 भंग लिहून दाखवले. प्रमाण सप्तभंगीच्या 7 भंगामध्ये पहिला भंग आहे तो अभेदवृत्तीचा आहे आणि बाकीचे 6 भंग आहेत ते अभेदोपचाराचे आहेत. आता सगळ्याला माहिती आहे अभेदवृत्ती काय अभेदोपचार काय, त्यामुळे मी त्याच्यात नाही अडकत. तर अभेदवृत्ती म्हणजे स्यात अस्ति घेतलं, फक्त स्यात अस्ति म्हणजे आता इथं अस्ति धर्मातून अखंड द्रव्य दाखवायचं आहे. स्यात अस्ति द्रव्यम असं जेव्हा म्हणलं त्यावेळेस त्या अस्ति धर्मातून अखंड द्रव्य दाखवलं म्हणून तो अभेदवृत्तीचा विषय झाला, अनुभूतीचा विषय झाला. आणि त्याच्या खाली सगळे जे अभेदोपचाराचे 6 भंग आहेत ते अनुभूतीसाठी आपल्याला उपयोगी नाहीत, कारण पर्यायाकडून अखंड द्रव्य दाखवलंय. भलेही द्रव्यार्थिक सप्तभंगी आहे ही प्रमाण सप्तभंगी, पण तरीसुद्धा पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं म्हणून ते विषय आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी नाहीत. प्रमाण सप्तभंगीचा फक्त पहिला भंगच आपल्याला अभेदवृत्तीचा विषय दाखवतो. आता नय सप्तभंगीमध्ये पहिला भंग काय आहे? स्यात अस्ति एव द्रव्यम म्हणजे काय? स्यात द्रव्य आहेच असं म्हणलं. काय कळलं? स्यात द्रव्य आहे आणि स्यात द्रव्य आहेच असं म्हणताना त्यातल्या एका धर्माचं कंपल्शन केलंय तुम्ही, म्हणजे गुण दाखवला एक तर तो भेदोपचार नय झाला आणि बाकीचे 6 भंग जे आहेत त्या नय सप्तभंगीमधले ते सगळे भेदवृत्तीचे भंग आहेत, म्हणजे ते पर्यायाचं कथन करतात. मग जेव्हा नय सप्तभंगी वापरली जाते तिथं एवकार असतो एवढं समजून घ्या. का? कारण हेतू दिलाय वस्तू एक देश ग्राहकत्वात, वस्तूच्या एक देशाचं कथन ग्रहण करत असल्यामुळे. मग आता अस्ति या एका अंशाच्या द्वारे त्या वस्तूला ग्रहण केलं गेलं म्हणून म्हटलं वस्तू एक देश ग्राहकत्व असल्यामुळे हे नय वाक्य आहे. कुठलं? स्यात अस्ति एव द्रव्यम. कळलं म्हणा दीदी? आपण मगाशी नाही कळलं. अयो
कारण इथे स्यात अस्ति घेत मग आपण वरती घेतलं होतं, तिथं एव नाही लावलं आणि इथं स्यात अस्ति एव लावलं आणि परत स्यात अस्ति एव नाही लावलं, द्रव्यम पण लिहिलं तिथं. मग नुसतं स्यात अस्ति चाललं नसतं का? स्यात अस्ति एव चाललं नसतं का? ते समजून घ्या ना, द्रव्याचंच कथन करायचंय तुम्हाला. पण तुम्ही कसं केलं, ज्ञानवान जीव म्हणला तर अभेदवृत्तीचा विषय झाला आणि द्रव्यात ज्ञानच आहे असं म्हणला, काय झालं? म्हणजे अंशाचं कथन झालं ना. त्या द्रव्यात फक्त तेवढाच अंश आहे एवढं दाखवायचंय तुम्हाला, फोकस करायचंय. अन्य द्रव्यांचा आम्ही अभाव केला नाहीये, त्याला गौण केलंय फक्त ज्ञानामध्ये. त्यामुळं तिथं नय सप्तभंगी ही मिथ्या नाही आहे, ते पण वस्तूमध्ये आहेत ते 7 भंग. फक्त काय केलं, एका धर्ममुखाने एका धर्माच्या मुख्यतेने वर्णन केलं गेलं. म्हणून म्हणलं स्यात अस्ति एव द्रव्यम. जसं मी म्हटले आत्ता ते की स्पर्शवाला पुद्गल अभेदवृत्तीचा विषय झाला, पण त्या पुद्गलामध्ये स्पर्शच आहे असं म्हटलं तर समजलं का डिफरन्स काय म्हणायचं आहे? एकच अंश घेऊन त्याचं तुम्ही कथन केलं आणि त्यामध्ये त्या द्रव्यात ते धर्म आहे, तोच धर्म आहे असं कथन केलं तर ते नय सप्तभंगी झाले. एवढं फक्त हेतू लक्षात ठेवा. काय? सकल वस्तूचं ग्राहक असल्यामुळे प्रमाण वाक्य आहे आणि वस्तूच्या एक देशाचं ग्राहक असल्यामुळे ते नय वाक्य आहे. जिथं एवकार आला तिथं ते वस्तूच्या एक देशाला ग्रहण करतं आणि ते नय वाक्य असतं. तथा चोक्तम सकलादेशः प्रमाणाधीनः विकलादेशः नयाधीनः इति. हे कथन श्लोक वार्तिक मधलं का काय बहुतेक घेतले महाराजींनी न्यायदीपिकेमध्ये जास्त खुलासा केलेला आहे. तुम्हाला वाचायचं तर तिथून वाचून काढा. चार्ट वाईज असं वगैरे महाराजांनी प्रमाण वाक्य नय वाक्य ह्याचं खुलासा करताना चांगलं घेतलंय वर्णन. सकलादेश कुठला म्हणलं तुम्ही? सप्तभंगीचं त्यांचं चार्ट 19 नंबरच्या चार्ट मध्ये दाखवलंय त्यांनी. त्यात वर आंबा दाखवलाय आणि त्याचं विश्लेषण केलंय आणि मग सप्तभंगी सांगताना असे 2 चार्ट काढून दाखवलेत खाली, 7 भंग प्रमाणाचे आणि 7 भंग नयाचे. अस्ति द्रव्यम इति. थांबा 1 मिनिट, त्याचं मला ट्रान्सलेशन करायचं राहिलंय. तथाच उत्तम आणि असं म्हणलं गेलं आहे सकलादेश प्रमाणाधीन. जे सकलादेश असतं ते प्रमाणाधीन असतं आणि विकलादेश असतं ते नयाधीन असतं. काय म्हणायचे सांगा? सगळे तुम्ही आता अष्टसहस्त्रीचे शिष्य आहात. सकलादेश प्रमाणाधीन म्हणजे काय? सोनल, प्रमाणाच्या अधीन आहे ते सकलादेश आहे. म्हणजे प्रमाण सकलादेश आहे इनडायरेक्ट. इन शॉर्ट सकलादेश म्हणजे काय हे विचारते मी तुम्हाला. शब्द पूर्ण वस्तूचं ग्रहण, पूर्ण सकल संपूर्ण अंशाचं कथन करणारं असतं ते प्रमाण असतं, ते सकलादेशी असतं, ते प्रकृष्ट असतं, त्याच्यामध्ये विशुद्धी म्हणजे असं त्याचं कथन केलं गेलं. धर्मी धर्म समूहाला युगपद ग्रहण करणारं असतं. तर सकलादेश प्रमाणाधीन विकलादेश नयाधीन. जे सकलादेश असतं ते प्रमाणाधीन असतं आणि विकलादेश असतं ते नयाधीन असतं असं सांगितलं. अस्ति द्रव्यम इति दुप्रमाण वाक्यम अस्ति एव द्रव्यम इति दुर्नय वाक्यम. 1 मिनिट, मी प्रमाणाचं सांगितलं तुम्हाला. ॲक्च्युली इथं प्रमाण सप्तभंगी सांगायची आपल्याला. 7 नंबर चार्टमध्ये प्रमाण सप्तभंगी कुठं आली आपली? प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी दिसती का चार्टमध्ये? कुठं आहे आपल्याला? आपल्या ज्ञानात असेल तर दिसणार. रोहिणी काकी पाठ झाली आहे आपल्याला तरी 7 नंबर चार्ट. म्हणजे त्यात घेतलं त्यांनी की जे वर प्रमाण सांगितलं अप्रमाण आपण ते प्रकृष्ट विशुद्धीवाला आहे आणि जे नयाचे 2 भेद केले ना कुठले, त्याच्यात पहिला भेद आहे प्रमाण सप्तभंगी आणि दुसरा भेद घेतला नय सप्तभंगी. मग प्रमाण सप्तभंगीचे 2 भेद झालेत, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार. दिसलं डोळ्यासमोर चार्ट? नसलं तर घेऊन बसा तुम्हाला. आणि इकडं घेतलं नय सप्तभंगीचे 2 भेद केले, भेदोपचार आणि भेदवृत्ती.
मग इथं चर्चा चालली आहे ती प्रमाण सप्तभंगीची, म्हणजे प्रमाण वाक्य सप्तभंगी खालचं नयातलं, ह्या प्रमाणाची नाही, आ प्रमाणाची नाही, ब नयाची चर्चा आहे. ब नयामध्ये प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी असे दोन भेद केले होते. मग त्या प्रमाण सप्तभंगीचं कथन केलं की सकलादेश प्रमाणाधीन, जे सकलादेश प्रमाणाच्या अधीन असतं आणि विकलादेश नयाच्या अधीन असतं. म्हणजे सकलादेश अंशीला ग्रहण करतं, सकल अंशाला ग्रहण करतं आणि विकलादेश एकेका अंशांना विकल रूपाने ग्रहण करतं, म्हणून ते नय सप्तभंगी आहे, नयाधीन आहे असं सांगितलं. अस्ति द्रव्यम इति दुप्रमाण वाक्यम, अस्ति एव द्रव्यम इति दुर्नय वाक्यम. दुप्रमाण आणि दुर्नय कधी होतं? जेव्हा प्रमाण समजलं आणि नय समजलं तर दुष्प्रमाण काय आणि दुर्नय काय हे समजणार. काय म्हणलं? सकलादेशी असतं ते प्रमाणाधीन आहे, विकलादेशी आहे ते नयाधीन आहे. मग अस्ति द्रव्यम फक्त म्हणलं स्यात न घेता फक्त म्हणलं द्रव्य आहे तर ते दुप्रमाण वाक्य झालं, आणि स्यात न जोडता अस्ति एव द्रव्यम असं म्हणलं तर ते दुर्नय वाक्य झालं. समजलं? म्हणजे स्यातची इम्पॉर्टन्स सांगायला लागले, स्यात का वापरलं जातं किंवा त्याचं काय महत्त्व आहे. जर द्रव्य आहे नुसतं एवढंच म्हटलं तर ते दुष्प्रमाण झालं, आणि अस्ति एव द्रव्यम म्हणजे द्रव्य आहेच असं म्हणलं तर ते दुर्नय वाक्य झालं. एवं प्रमाणादि वाक्य चतुष्टय व्याख्यानं बोद्धव्यम. अशा प्रकाराने 4 वाक्य, 2 प्रकारच्या प्रमाण वाक्यांचं आणि 2 प्रकारच्या नय वाक्यांचं कथन जाणण्यायोग्य आहे. प्रमाणादि वाक्य चतुष्टय व्याख्यानं बोद्धव्यम म्हणजे प्रमाणाचे आणि नयाचे असे मिळून 4 वाक्य जाणण्यायोग्य आहेत. कुठले कुठले? 2 प्रकारचं प्रमाण वाक्य आणि 2 प्रकारचं नय वाक्य जाणण्यायोग्य आहे. म्हणजे प्रमाण वाक्यामध्ये 2 काय घेतले? गुणाकडून अखंड द्रव्याचं कथन आणि पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन म्हणजे अभेदवृत्ती आणि अभेदोपचार. आणि नय वाक्यामध्ये 2 भेद घेतले, भेदोपचार आणि भेदवृत्ती म्हणजे गुणांचं कथन आणि पर्यायाचं कथन. मग अशा प्रकाराने असे 4 वाक्य जाणण्यायोग्य आहेत. किंवा इथं घेतलेले त्यांनी भेद दुष्प्रमाण, दुर्नय, प्रमाण वाक्य, नय वाक्य असे 4 भेद जाणण्यायोग्य आहेत. का जाणायचं हे? तर दोष काय आहेत हे पण समजायला पाहिजे. स्यात वापरलं ना आपण, स्यात जीव आहे, स्यात जीव नाही, स्यात का वापरलं आणि नाही वापरलं तर काय होतंय? जर नाही वापरलं तर सर्वथा लागतो अर्थ तिथं की सर्वथा जीव आहे, सर्वथा जीव नाही असं तर कधीच वचन येत नाही जिनवाणीमध्ये. जी अनेकांतरूप जिनवाणी आहे त्याच्यामध्ये येणार की स्यात म्हणजे कथनचित रूपाने एकापेक्षेने जीव आहे, एकापेक्षेने जीव नाही. मग हे दोन्ही कथन सापेक्ष आहेत, असं नाही की सर्वथा कथन केलं गेलं. काय कळलं? जसं मी आता सांगितलं, देवदत्त, जाऊ दे तुझं नाव घे, ज्ञप्ती स्यात पुत्री आहे आणि स्यात पुत्री नाही. का? आई वडिलांच्या अपेक्षेने पुत्री आहे आणि भावाच्या अपेक्षेने पुत्री नाही, बहीण आहे. म्हणजे असं अपेक्षा बदलली तर म्हणून सांगितलं त्यांनी की, काय सांगत होते मी कशासाठी? म्हणजे म्हणून आहेच असं म्हणणं चुकीचं आहे. आहे आणि नाही स्यातचं इम्पॉर्टन्स सांगितलं गेलं. स्यात म्हणजे कथनचित आहे, कथनचित नाही या रूपाने. मग जिथं हे कथन नाही आलं ते नियमाने दुष्प्रमाण वाक्य आहे आणि दुर्नय वाक्य आहे. अत्र सप्तभंग्यात्मकं षड्द्रव्येषु मध्ये शुद्ध जीवास्तिकाय अभिधानम शुद्धात्मक द्रव्यम उपादेयम इति भावार्थः. येथे 7 भंग्यात्मक, सप्तभंग्यात्मक 6 द्रव्यांमध्ये सगळ्या अन्य द्रव्यांची सप्तभंगी समजून मला फायदा नाही आहे. तर शुद्ध जीवास्तिकाय नावाचं शुद्ध आत्मरूप जे द्रव्य आहे
तेच माझ्यासाठी उपादेय आहे असा भावार्थ आहे. म्हणजे अन्य सगळ्या द्रव्यांमध्ये सुद्धा सप्तभंगी घडते, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा एक एक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माच्या प्रती सप्तभंगी असते. पण ते सगळे सप्तभंग माझ्यासाठी मोक्षाला कारण नाही आहेत, ते माझ्यासाठी उपादेय नाही आहेत. तर मला कोण आहे उपादेय रूप? शुद्ध जीवास्तिकाय नावाचं माझं शुद्धात्मद्रव्यच उपादेय आहे, जाणण्यायोग्य आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे. इति एकसूत्रेण सप्तभंगी व्याख्यानम. अशा प्रकाराने एका गाथेच्याद्वारे सप्तभंगीचं व्याख्यान केलं. एवं चतुर्दश गाथासु मध्ये स्थलपंचकेन प्रथम सप्तकम गतम. अशा प्रकारे 14 गाथामध्ये 5व्या स्थळात प्रथम सप्तक पूर्ण झालं. म्हणून अशा प्रकाराने इथं प्रमाण सप्तभंगीचं कथन केलं आणि त्याच्याद्वारे स्यातचं इम्पॉर्टन्स पण सांगितलं आणि वस्तू अनेकांतात्मक आहे त्याचा सुद्धा बोध करून दिला. मग आपल्याला हे सगळं वर्णन का शिकायचं? तर अन्य मतवादींनी काय केलं? एक एक धर्म घेऊन त्या रूपच वस्तू आहे असं मानलं. मग ते समजून घेण्यासाठी आपण पण त्याच मताचे असतो कधीतरी चुकून, म्हणजे आपल्याला कळत नाही की आपण कदाचित त्या मतात कधी एंट्री केलो. म्हणजे कोणी मानलं की जीव आहेच, सर्वथा आहेच, जीव नाहीच, किंवा जीव सर्वथा चेतन आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे सांग? अचेतन आहे का जीव? मग सर्वथा चेतनच आहे असं म्हटलं तर चुकीचं आहे का बरोबर आहे? मग दुसऱ्या मतात जातो आपण असं म्हटलं तर, माहिती आहे का? अन्य मतामध्ये प्रवेश होतो का? कारण तिथं सांगितलं जीवामध्ये फक्त ज्ञान आणि दर्शन हे दोनच गुण चेतन आहेत. बाकी जे काय आहेत ना, आनंद, श्रद्धा, चारित्र्य, वीर्य, हे सगळे अनंत गुण आहेत, ते सगळे अचेतन आहेत, त्यांच्यामध्ये जाणण्याची शक्ती नाही आहे. मग त्यांच्या अपेक्षेने जीव अचेतन पण आहे. म्हणून जर सर्वथा जीवाला चेतन म्हणलात तरी पण तुम्ही अन्य मतात प्रवेश केला. आणि सर्वथा अचेतन आहे म्हणलं, एका मतवादींनी असं पण मांडलं की ज्ञान वेगळा झाला तर जीव, त्याच्या ज्ञान चेतन आहे आणि जीव अचेतन आहे असं एका मतवादींनी मानलं. मग आपला पण तसंच मतामध्ये प्रवेश होईल. म्हणून या सगळ्या मतांचं पण त्याच्यातून ज्ञान होतं आणि आपल्या मिथ्या मान्यतांचं खंडन होतं. म्हणून अनेकांत स्वरूप वस्तूचं समजून घेणं आवश्यक आहे. माझा स्वभावसुद्धा अनेकांत स्वरूप आहे, अनंत धर्म स्वरूप आहे हे जाणा, तर आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये मिथ्या कल्पना राहणार नाहीत. हो, जाणा अनंत धर्मवाल्या शुद्ध जीवाला जाणा. या आत्म्यामध्ये मिथ्या कल्पना नाहीतच, भ्रम नाही, अज्ञान नाही. मी तर ज्ञानाचा पिंड स्वरूप आहे. जाणणाराच आहे. एकोहम नित्योहम सत्स्वरूपोहम. विसर्जन. नमो हरि.